राजस्थानचं रखरक्त ऊन मागे सोडून पंजाबच्या दिशेने पुढे जात होतो, तसं एक गोष्ट माझ्या लक्षात आली. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत उर्फ पोपट सोंब्या स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपली तयारी वगैरे सगळी झाली आहे आणि सकाळचे वाजले 6 आणि आज आपण चाललो आहोत लुधियानाला. मी दाखवतो तुम्हाला. बाईक हो रहा है अपना रेडी आणि हॅप्पी चाललाय त्याची बाईक काढायला. काय बोलते पब्लिक? हाय, गुड मॉर्निंग. बोले तो तब काय हाय, क्या बोलती पब्लिक? बोले तो तकलीफ. रात्री खूप टेन्शन झालं आम्हाला. का टेन्शन झालं तुला? भूक लागली, खूप भूक लागली. आता आम्ही निघतोय. आता आम्ही नाश्ता करणार, आलू पराठे खाणार. आलू पराठे बस संपला विषय. टांगा पलटी घोडे भरार, आलू पराठे खाऊ. काय नाही, निघूया आपण. भूक लागले, भूक लागले, निघूया. जेवढं लवकर जेवढं कापता येईल तेवढं आपण कापूया. तो कालच्यासारखं नको व्हायला की हॉटेल नव्हतं भेटलं तर असं भेटलं, त्याच्यानंतर खायला नाही भेटलं. सो आज आपण ट्राय करूया जेवढं लवकर होईल. ॲटलिस्ट एक 7-8 पर्यंत तरी आपण कुठेतरी स्टेला थांबू. म्हणजे चांगलं जेवण भेटेल, चांगलं राहायला भेटेल आणि चांगली झोप भेटेल. सो हा होता आमचा डे 2चा हॉटेलचा फीडबॅक आणि फूडचा फीडबॅक. सो आम्ही आज ठरवलंय की 6च्या आधीच पोचायचं आहे. म्हणजे कसं एक इनफ टाईम भेटतो हॉटेल सर्च करायला, कारण रात्री 8-8:30ला पोचल्यानंतर तेवढा टाईम राहत नाही की आम्ही कुठेतरी जाऊ हॉटेल सर्च करू. नेटवर मोस्टली भेटतात पण कधी कधी ती लोकेशन प्रॉपर नसते. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आजचा प्लॅन एकदम सिंपल आहे. जसं की मी बोललो, आपण जाणार आहे आज लुधियानाला. लुधियाना दाखवत आहे मॅपवर 512 किलोमीटर आणि सकाळचे वाजलेत 7. आम्ही थांबलो आता रॉयल रिसॉर्टला. नॅशनल हायवे 42 म्हणजे हायवे टचच रिसॉर्ट आहे. तिकडे नाश्ता वगैरे करू आणि इकडून निघूयात. बट प्लॅनमध्ये आता परत ट्विस्ट आहे. आता मी लुधियाना कॅन्सल केलं आहे आणि आम्ही चाललो आता अमृतसरला. आजचा स्टे असेल आता आपला अमृतसर, कारण लुधियानाला जाऊन फक्त झोपायचंच होतं. सो विचार केला की अजून 30 ते 40 किलोमीटर स्ट्रेच करून अमृतसरला जाऊन थांबू, गोल्डन टेम्पल वगैरे व्हिजिट करू, मार्केट वगैरे जरा थोडं फिरू. आणि दुसरी गोष्ट अशी की लुधियानावरून श्रीनगर होतं अराउंड 570 ते 580 किलोमीटर आणि अमृतसरवरून श्रीनगर आहे 420 किलोमीटर. खूप दिवसानंतर श्रीचा डाएट फूड. श्रीला खूप दिवसानंतर आज सँडविच मिळालंय. काय श्री, कसं वाटतंय 2-3 दिवस नुसतेच पराठे खाऊन? भाई पराठे मैंने आपल्याकडे हॅरी आहे. आता साऊथ इंडियन फॅन आहे, त्यांचे भेटतच नाही, दुसरे इकडे भेटतच नाही, म्हणून ब्राऊन ब्रेड सँडविच. डन विथ द ब्रेकफास्ट आणि आता आपण निघालो आहोत अमृतसरला. आजच्या राईडचा आपला पहिला टोल नाका करमुक्त वानोकी सुंची. लवकरच आपण राजस्थानमधून बाहेर पडू आता. देन चालू होईल पंजाब. राजस्थान बॉर्डर संपली आहे आणि आता चालू झालं आहे हरियाणा. एक छोटासा ब्रेक घेतो आहे उसाचा रस प्यायला, कारण एवढं प्रचंड ऊन आहे आणि बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाली आपली. हिसार इकडून आहे 120 किलोमीटर आणि अमृतसर आहे 400 किलोमीटर. त्याच्या आधी लागेल अंबाला कांड जे आहे 215 ते 20 किलोमीटर. आणि मॅपवर आपल्याला रिच टाईम दाखवतो आहे 6:30. म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आपण पोचू असं गुगल मॅपने आपल्याला सजेस्ट केलं आहे. तसं तसं आपण राजस्थान
आणि राजस्थानचं रखरक्त होऊन मागे सोडून पंजाबच्या दिशेने पुढे जात होतो, तसं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कालपासून आणि आज सकाळपासून राईड करताना म्हणजे राजस्थानची जी लोकं, त्यांचा पोशाख, त्यांचं राहणीमान, आणि अचानक एकाएकी ते चेंज झालं आणि लक्षात आलं की अरे आता ही कपडे दिसत नाहीत, म्हणजे की आपण राजस्थान बॉर्डर सोडली आहे. अचानक आपल्याला पगडी दिसायला लागली जी पंजाबी लोकांची असते, पंजाबी ड्रेसेस दिसायला लागले. सो भारतामध्ये एवढ्या विविध टाईपच्या संस्कृती आहेत. भारतामध्ये म्हणजे भारताच्या प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बोला, पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिक्स कल्चर बघायला भेटतं. महाराष्ट्रामध्ये सगळे लोक आहेत, गुजराती बोला, पंजाबी बोला, सिंधी बोला, राजस्थानी बोला, आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा म्हणजे आपल्या मराठी माणसाचा तर नादच खुळा आहे. सांगायचं तात्पर्य हे होतं की ट्रॅव्हलिंग करताना ना मॅपची जास्त गरज भासत नाही आहे, कारण लोकांच्या पोशाखावरून आणि राहणीमानावरून आपल्याला समजत जातं आहे की हा बाबा आपण एक स्टेट सोडलं आहे, आता आपण दुसऱ्या स्टेटमध्ये एंटर करतो आहे. गाड्यांचे नंबर चेंज होत जात आहे. आतापर्यंत मी फक्त RJ नंबर बघत होतो, आता मला फक्त HR आणि PB वाल्या नंबर प्लेट्स बघायला भेटतात. हे असं रोजचं रटाळ आयुष्य जगायला कोणाला आवडत असेल? बघा ना, आपला भारत देशात आपल्याला किती काही सांगून गेला, संस्कृती, परंपरा, राहणीमान, भाषा. जसं ह्या गोष्टी प्रत्येक राज्यानुसार बदलत गेल्या, तसेच बदल आपल्या आयुष्यात सुद्धा झाले पाहिजे. रोजचा तेच आयुष्य जगण्याला काही अर्थ नाही आहे. ॲटलिस्ट महिन्यातून एकदा ते दोनदा आपण आपला स्वतःला टाईम दिला पाहिजे आणि आपलं स्वतःचं लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. आपण आता केलं आहे हिसार क्रॉस, आणि अमृतसर इथून आहे अराउंड 280 किलोमीटर्स, म्हणजे अजून 3 ते 3.5 तास आपल्याला अमृतसरला पोचायला. आता आहोत आपण हरियाणामध्ये, आणि इथून अमृतसर आहे 270 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 3.5 ते 4 तास. टार्गेट आहे आपलं 8:30पर्यंत पोचायचं. काल जसं रूमचे आपले हाल झालेले, सो आता आम्ही मध्ये जिथे ब्रेक घेतलेला तिथे आम्ही हॉटेल वगैरे सर्च केलं आहे, ऑनलाईन हॉटेल्स वगैरे बघून ठेवले आहेत की या हॉटेल्समध्ये आपण चेक इन करू शकतो. सो एकदा तिकडे पोचलो की बघूयात की रूम वगैरे चेक करून आणि देन स्टे डिसाईड करूया. फायनली राजस्थानच्या उन्हामधून करपून आम्ही इकडे हराभरा पंजाबमध्ये फायनली आलेलो आहोत. ब्रेकफास्ट असे की 12 वाजले होते, लंचही आम्हाला कुठे मिळाला नव्हता, त्याच्यामुळे पंजाबमध्ये द ब्रिक्स म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही थांबलोय आणि आता इथे आम्ही जेवून जाणार आहोत. इथून आम्ही डायरेक्टली अमृतसरला जाणार आहोत. अमृतसर इथून मे बी 230-40 किलोमीटर आहे, 4 तास लागतील. त्याच्यामुळे इथून नॉनस्टॉप जेवून पोटोबा करून डायरेक्ट गाडी आमची अमृतसरला थांबणार आहे. आणि आपले जे 2 दिवसापासून शार्दूल आणि प्रियंका गायब होते ते पण आपल्यासोबत आज आहेत. शार्दूल आणि प्रियंका 2 दिवसापासून दोघंही गायब होते. काय करत होते, त्यांना प्रायव्हसी हवी होती मे बी, त्यामुळे गायब होते. फायनली आता मी त्यांना शोधलंय आज. आम्ही शोधलं तुम्हाला. अच्छा ठीक आहे, त्यांनी आपल्याला शोधलं, आपण असं शोध धरलं. आणि आमच्या श्रीची काय कोणती प्लेट आली आहे, मसाला पापड आले, त्यामध्ये रोल्स, त्यामध्ये कणकेत पापड संपणार आहे 0 मिनिटं. चला मग आपण आता जेवण करूया आणि पटापट निघूया, कारण की आपल्याला अमृतसरला जायचं आणि उद्या गोल्डन टेम्पलला आपण भेट देणार आहोत. तरी आम्ही तुम्हाला उद्या दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. लंच कम डिनर आपला आलाय आणि प्रज्ञा करते सगळ्यांना सर्व. पराठा बॉयने पराठा मागवलाय ॲज युजल, आणि आपण काय मागवलंय प्रज्ञा? आपण रोटी आणि पनीर हंडी मागवली शाही पनीर. आणि पण आजचा वेटर वेगळा, रोहित वेटर आहे आजचा. रोहितला आतापासून ट्रेनिंग सुरू आहे, कसं जेवण वाढायचं, कुठे चपाती ठेवायची, कुठे भाजी ठेवायची, सगळं इकडे ठेवायचं, कुठेच काय ठेवायचं नाही. सो फटफट आम्ही लंच आवरतो आणि निघूया तिकडे. आता वाजलेत बरोबर 7:30.
आणि आम्ही हॉटेलमधून वाइंडअप करून निघालो आहोत अमृतसरला. हॅप्पी पुढे पोचला आहे. हॅप्पीला सांगितलं आहे की आपलं आज स्टेसाठी जे हॉटेल्स आहेत ते तिथे जाऊन चेक कर. सो 1-1.5 तास 2 तासामध्ये हॅप्पीसुद्धा पोचेल आणि हॉटेल सर्च करेल. मीनवाईल आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण रस्ता कापू आणि ट्राय करू लवकरात लवकर पोचण्याचं. असा दिवसच आपला खराब होता असं म्हणायला हरकत नाही, कारण ऑलरेडी एवढं लेट झालं आहे. मगाशी आम्ही ब्रेक पॅड चेंज करायला थांबलो आणि आता मी आणि शार्दूल ऑलमोस्ट पुढे गेलेलो आणि रोहितच्या चेनचा लॉक तुटला. गॅरेजमध्ये थांबला, गॅरेजवाल्याकडे लॉक अवेलेबल नव्हता आणि आम्ही होतो हायवेला ऑलमोस्ट. शार्दूलची वाईफ प्रज्ञा ते लोक हायवेला थांबले आहेत. मी लॉक घेऊन परत मागे चाललो आहे. आता इंजिन खोलायचं काम चालू आहे, कारण जी चेन आहे ती चेन अडकली आहे इंजिनमध्ये आणि न्यूट्रल पण पडत नाही आहे गाडीचा. सो इंजिन खोलून आता चेन फ्री करायला लागेल आणि मग चेन लॉक लावायला लागेल आपल्याला. ही आपली चेन जी अडकलेली इंजिनमध्ये सो इकडे अडकलेली आपली चेन आणि आता चेन बाहेर निघाल्यानंतर चेन लॉक लावून कवर लावून आपण निघूयात पुढे लवकर. अराउंड 7 वाजताची गोष्ट. पहिला इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. रोहितच्या गाडीचे ब्रेक पॅड फ्रंट ब्रेक लागत नव्हते, सो आम्ही ब्रेक पॅड चेंज केले पहिले. देन तिथून आम्ही निघालो टुवर्ड्स अमृतसर. 9:30ला रोहितच्या गाडीची चेन पडली, म्हणजे जे चेनचे लॉक असतात तो लॉक तुटला आणि लॉक तुटल्यानंतर ती चेन अडकली इंजिनमध्ये. आम्ही ऑलमोस्ट मागे पुढे राईड करत होतो. मी 7 ते 8 किलोमीटर पुढे होतो रोहितचा मला फोन आला की असा इश्यू झाला आहे. मी आणि शार्दूल पुढे जाऊन थांबलो. त्याच्यानंतर तिथे गॅरेज वगैरे शोधायला अर्धा पाऊण तास गेला. त्यानंतर गॅरेज भेटल्यानंतर पण गॅरेजवाला बोलला, त्याच्याकडे तर पहिली गोष्ट लॉक अवेलेबल नव्हता. त्याच्यानंतर तो बोलला की मैं नहीं करेगा काम, आप अमृतसर टो करके लेके जाओ. आता रात्री 10 वाजता आपण कसं टो करणार. खूप साऱ्या रिक्वेस्ट केल्यानंतर फायनली तो बोलला की ठीक आहे, मी काम करून देतो तुम्हाला. ॲक्च्युली त्याचा दारू प्यायचा प्लॅनिंग होता, म्हणजे तो ऑलरेडी त्याचा सेशन चालू होता. सो त्याला ते सोडून गाडीचं काम करायचं नव्हतं. म्हणजे असे पण लोक आम्हाला भेटलेत ह्या प्रवासामध्ये आणि खूप सारे चांगले लोकसुद्धा भेटलेत. तिथून रोहितचा मला फोन आला की त्यांच्याकडे लॉक अवेलेबल नाही आणि आम्ही थांबलेलो हायवेवरून मी लॉक घेऊन परत रिटर्न आलो. तिथे आम्हाला गेले कमीत कमी 1 ते 1.5 तास, कारण इंजिनमध्ये चेन अडकली होती. त्यामुळे आम्हाला इंजिनचा जो पॅनेल असतो राईट साईडचा, सायलेन्सरच्या खाली सायलेन्सरच्या वर, तो पॅनेल आम्हाला खोलायला लागला. पॅनेल खोलल्यानंतर चेनचं काम झालं आणि अराउंड तिथून आम्ही निघालो 11च्या आसपास, 11 साडे11च्या आसपास आम्ही निघालो. आणि त्याच्यानंतर मग अमृतसरला आम्ही पोहोचलो. अमृतसरला आम्ही 2 दिवस स्टे करणार आहोत, म्हणजे आजचा स्टे आणि उद्याचा स्टे, आणि देन आम्ही निघू श्रीनगरला जायला. हा व्हिडिओ मी इकडे संपवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया येणाऱ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप रायडिंग, बी सेफ. थँक्यू.